मी म्हटलं नाही, हे फक्त गश्मीर करू शकतो आणि मला गश्मीरला विचारू दे. सराव खूप महिनाभर करत होतो मी. 3 आठवडे सराव केला. कारण मी रेग्युलर फोक डान्सर नाहीये. कोरिओग्राफर मी रेकमेंड करीन. तो तुम्हाला तुम्हाला ओके असेल तर मग आपण नक्की करूया. नमस्कार, मी गणेशात्वल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे 17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या सालबर्डी या चित्रपटातल्या संगीतातल्या एका महत्त्वाच्या गाण्याच्या लॉन्चिंगचं, गाण्याच्या अनावरणाचं. जगदंबेचा गोंधळ आहे, जगदंबेचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा भेटीचा योग येतोय. पूजा सावंत हिच्याशी आपण संवाद साधतोय आणि कश्मीर महाजनी ज्या गाण्यामध्ये दिसणार आहे, आमच्या सर्वांचा लाडका अभिनेता, ज्याला आम्ही रंगभूमीपासनं मालिका, वेबसिरीज सगळ्याच माध्यमातून बघितलेलं आहे. तर मला आधी पूजाला विचारायला आवडेल, हा गाण्याचा जो प्रोसेस तू सांगितलास, मुळात लुक टेस्ट वगैरे, तो किस्सा तुझ्याकडनं परत ऐकायचा आहे. अगदी सिम्पल आहे. म्हणजे माझी लुक टेस्ट चालू होती या फिल्मची आणि सर म्हणाले की एक गोंधळ आहे आपल्या फिल्ममध्ये. म्हटलं प्लीज मला ऐकवा. मग त्यांनी मला मोबाईलवर ऐकवला आणि जसा गोंधळ सुरू झाला आणि जसा अर्ध्यापर्यंत आला, मी म्हटलं नाही, हे फक्त गश्मीर करू शकतो आणि मला गश्मीरला विचारू दे. आणि मी म्हटलं सर थांबा, मी फोन करते गश्मीरला. आणि मी फोन केला तर लकीली तो आमच्या स्टुडिओपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावरच त्याचं घर होतं आणि घरी होता. तर तो म्हणला ठीक आहे, मला गाणं पाठव आणि तुमची टीम जर तिकडे असेल तर माझ्या घरी पाठव ना, मीटिंग करूया. म्हटलं सर थांबा, लुक टेस्ट थांबा, आताच्या आता तुम्ही सगळे काश्मीरकडे जा. आणि मग ते काश्मीरकडे गेले. काश्मीरला गाणं आवडलं होतं आणि काश्मीर हो म्हणाला होता. इट वॉज व्हेरी सिम्पल. योग यावा लागतो. योग यावा. तर मी काश्मीरकडे येणार आहे. मुळात मराठी संगीत, मराठी गाणी हा तुझ्या आवडीचा विषय आम्हाला माहिती आहे. गोंधळ बद्दल काय सांगशील? काही नाही. मैं देवीला गाराणं घालायची संधी मिळाली तिकडे. गोंधळ घालायची संधी मिळाली. खूप मोठी गोष्ट आहे. शनी शिंगणापूरला याचं शूटिंग झालं आणि माझं दर्शन केव्हापासून माझी आई मागे लागली होती, काही वर्षांपासून, की शनी शिंगणापूरला तू जायला पाहिजेस. कारण शनिवारचा माझा जन्म आहे. 8 आकडा आहे माझा, शनीचा आकडा आहे. सो या गाण्याच्या निमित्ताने ते घडून आलं. दिवसा मी दर्शन घेतलं आणि रात्री शूटिंग केलं. बरोबर. सो तिचीच कृपा आहे असं समजायचं आणि मज्जा आली. आणि आता आय थिंक महाराष्ट्रासमोर ते गाणं आलंय. आता त्यांची काय प्रतिक्रिया आहे, ते कसं रिॲक्ट करतात ते वाचण्यात आणि ऐकण्यात उत्सुकता आहे मला. बरोबर, ते तर आहेच. पण मुळात या गाण्याचं जे शूटिंग रात्रभर चाललं होतं आणि कथेला पुढे नेणार असं गाणं आहे, तर 10 तास तू हा परफॉर्म केलेला आहेस. म्हणजे शूटिंगचा सगळा वेळ पकडून तू स्वतः सराव किती दिवस करत होतास? सराव खूप महिनाभर करत होतो मी. 3 आठवडे सराव केला. कारण मी रेग्युलर फोक डान्सर नाहीये. मी नृत्य केलेलं आहे, फोक पण अटेम्प्ट केलेलं आहे आधी, झलक दिखला जा वगैरे अशा शोज मध्ये. पण ते तेवढ्यापुरती असतं. तेवढा एका परफॉर्मन्स पुरती तुम्ही शिकता आणि परफॉर्म करता. मी वर्षभर काही डान्सचा रियाज नाही करत नृत्याचा. सो त्यामुळे मला एक महिनाभर प्रॅक्टिसची गरज होती, ती मी केली. पूजा, तू मगाशी काश्मीर बद्दल बोललीस की काश्मीर मधलं डेडिकेशन तुला माहिती होतं. ते नेमकं कधीपासून माहिती होतं? आमचा पहिला चित्रपट बोनस आम्ही जो एकत्र केला होता, सो मी त्याचं डेडिकेशन तेव्हापासून पाहिलं होतं. त्यावेळेस तो बोनसचं शूट करत होता, कोळीवाड्यात आम्ही शूट करायचो आणि त्यावेळेस तो एक सिरीजही करत होता. तो ऍक्ट पण करत होता आणि तो बऱ्यापैकी त्याचं दिग्दर्शनही करत होता. मला आठवतंय तो सेटवर असे सीन चेंज करायचा की नाही हे आपण बेटर असं करूया, असं लेखकाशी त्याचे संवाद मी ऐकलेत. तर तो आमच्या फिल्मच्या सेटवर तो दिवसभर शूट करायचा. पॅकअप झालं की तो नाईट शिफ्टला त्या सिरीजच्या सेटवर जायचा, रात्रभर त्याचं शूट करायचा, परत आमच्या सेटवर येऊन शूट करायचा आणि हे सलग त्याने काही दिवस केलंय विथ नो ब्रेक. म्हटलं 18 दिवस. एवढं 18 दिवस, म्हटलं हे इतकं भन्नाट पॅशन मी नाही कुठल्या माणसात पाहिलं, माझ्यातही नसेल कदाचित. सो मी तेव्हापासून त्याचं डेडिकेशन बघते. सो ह्या गाण्याला हाच 100% न्याय देऊ शकला होता. सध्याच्या काळात बघ, मराठी संगीत जे एव्हरेस्ट सारखी कंपनी यातली गाणी सगळी आणते, लेबल्स येतात आपल्यासमोर. मराठी संगीत आणि एव्हरेस्ट आणि शिवाय आशिष पाटीलची कोरिओग्राफी याबद्दल सांग, आणि अजयचा आवाज आणि पद्मनाभचं संगीत. ऑफकोर्स पद्मनाभने अप्रतिम गाणं केलं. कारण कोणी विचारलं की गाणं का केलं तर पहिलं हे की कॉम्पोजिशन. पहिलं तिलाही जे भावलं ते कॉम्पोजिशन होतं. मग तिच्या डोळ्यासमोर मी आलो, मग तिने मला गाणं पाठवलं, मग मलाही ते कॉम्पोजिशन प्रचंड भावलं. मग मी दिग्दर्शकांना विचारलं की कोरिओग्राफर मी रेकमेंड करीन. तो तुम्हाला ओके असेल तर मग आपण नक्की करूया. तो लगेच म्हणाला ओके. त्यात मी आशिष पाटीलचं नाव घेतलं. मी म्हटलं पहिलं त्यांना विचारतो त्यांना वेळ आहे का आणि त्यांना करायचंय का. तर ते लगेचच हो म्हणाले. त्यामुळे लगेचच ते सगळं घडून आलं आणि आशिषलाही ते प्रचंड आवडलं. तोही लगेच म्हणाला मी करतो. सो अशी ती एक साखळी तयार झाली आणि वी जस्ट केम टुगेदर.
सो मज्जा आली आणि मला खरंच मनापासून खूप आनंद आहे की एव्हरेस्ट या लेबलवरती हे Yes. गाणं गेलंय Yes. कारण एव्हरेस्ट ज्या लेवलची त्या प्लॅटफॉर्मला विजिबिलिटी आहे Yes. म्युझिक करता हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला खूप मदत होईल त्या एका प्लॅटफॉर्ममुळे. बरोबर. येणाऱ्या नववर्षाच्या निमित्ताने आपल्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा द्या आणि सालबर्डी बघण्याचं आवाहन करा. सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मम आणि प्रेक्षकांना आवाहन पण करा. आव्हान ऍक्च्युली हो पूजाने केलं पाहिजे आता तिच्या वतीने मी करतो कारण मी आज प्रथमच टीजर पाहिला. हो. माझी खूप उत्तम मैत्रीण असली तरी सुद्धा एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे आणि मी आजच मला असं वाटलं टीजर पाहिल्यावरती की खूप आधी काही वर्षांपूर्वी तिचा एक चित्रपट आला होता लपाछपी जो खूप गाजला होता. Yes. त्यानंतर अशा जॉनरमध्ये मी पूजाला प्रथम पाहिलं आणि पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत प्रथम पाहतोय आणि खूप छान वाटते त्यात. सो आय हॅव हाय होप्स. तर सालबर्डी नक्की 17 एप्रिलला जाऊन चित्रपटगृहातच पहा.